सांगायचं असतं हा आहे निरगुडीचा पाला. आम्ही त्याला क्रश करून घेतला आहे, सुकवून वाळवून क्रश करून घेतला आहे. आणि ह्याच्यात आहे लिंबाचा पाला. लिंबाचा पाला सुद्धा सुकवून 2 दिवस आम्ही क्रश केला. आता ह्याची आम्ही पावडर करणार आहे. स्टार्ट. हा नमस्कार मित्रांनो, आपण आज बनवणार आहे देशी गाईच्या शेणापासून धूप, आयुर्वेदिक धूप. त्या धुपापासून आपल्याला मच्छर, माशा, मच्छर, पाली, घरातली झुरळ वगैरे सगळ्यांपासून सगळ्यांच्या त्रासापासून सुटका मिळते. कट. हां, त्याच्यासाठी आता आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. हे आपण घेतलेलं आहे पहिल्यांदा गाईचं शेण, देशी गाईचं ताजं शेण घेतलेलं आहे. त्यानंतर गोमूत्र, हे आहे ते भीमसेन कापूर आपण बारीक करून घेतला आहे. त्यानंतर हे लिंबाचा पाला वाळवून बारीक केलेला आहे. आणि हा निरगुडीचा पाला वाळवून बारीक केला आहे. आणि हे जे बारीक करतोय ते आहे ऊद वासाचा, मेडिकलमध्ये मिळतो आपल्या पूजेच्या दुकानात, तो घेतला आहे. आणि ह्यामध्ये थोडंसं हवन सामग्री घेतली आहे. त्यामध्ये हे घटक आहेत, बरेच घटक आहेत. त्यापासून हवन सामग्री घेतलेली आहे, थोडीशी आपण त्यात टाकणार आहे. चला तर आपण आता हे सगळं साहित्य एकत्र करणार आहेत ह्या शेणावरती. पहिल्यांदा आपण घेतला आहे निरगुडीचा पाला, सगळा असा चांगल्या पद्धतीने मिक्स करायचा आहे. हा घेतला लिंबाचा पाला बारीक केलेला पावडर. त्याच्यानंतर हा भीमसेन कापूर, त्याच्यानंतर हे घेतलेला आहे ऊद, थोडासा वास चांगला आहे त्याच्यामुळे. हवन सामग्री आपण घेतलेली आहे, थोडीशी टाकून घ्यायची त्याच्यावर. आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाणानुसार गोमूत्र टाकून घ्यायचं. आम्ही हे जुनं गोमूत्र गुरुपुष्पामृतला पकडलेलं ठेवलेलं आहे, ते घेतलं आहे. यासाठी चांगलं हे मळून घ्यायचं. ह्याच्यात अजून एक घटक राहिलेला आहे, तो म्हणजे तांदळाचं पीठ थोडंसं टाकायचं आहे आपल्याला. त्यात आम्ही ॲड करणार आहे थोडंसं तांदूळ. असं त्या तांदळाचं थोडंसं पीठ टाकायचं. नाही काय तसं बोलायचं नाही, सांगितलं की मला. हे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे, मिक्स करूया. ते पण आपण मिक्स करतो त्यामध्ये. याच्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, आपल्याला वापरायचं फक्त गोमूत्र. थोडंसं गरजेनुसार वापरायचं, त्यात पातळ करायला असं. आता आपण असं वेगवेगळ्या प्रकारच्या शेणी लावून घेतल्या आणि धूप कांड्या. आता याला आपण उन्हात वाळत ठेवणार आहे.